नमस्कार, मी मीनाताई वानरे, अस्सल वराडी भाषेची गावरान मेजवानी या माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. बघा, आता भावाभावाच्या हिस्सा वाटणी ह्या होतातच. आता बहिणी जे होतात भावाच्या हिस्सा वाटणी हा एक प्रत्येक घरात होणारा प्रकारच आहे. असंच एका म्हाताऱ्याला 4 मुलं असतात. मग 4 मुलं असतात तर मग लग्न वगैरे झाल्यावर आमचं आम्हाला द्या, आमचं आम्हाला द्या हे सुरू होते. मग सगळे नातेवाईकांना यात मोठा इंटरेस्ट. मग सगळे नातेवाईक वगैरे गोळा होतात आणि हिस्से वाटणीला सुरुवात होते. मग चौघांना समान वाटणी केल्या जाते. म्हणजे शेत असेल, घर असेल, सर्व वाटणी पूर्ण होते. म्हातारा गप खाली मान घालून हे सर्व ऐकत असतो. मग मोठा मुलगा म्हणते, आता वाटण्या तर झाल्या, आता आईवडील कोणाकडे राहतील? तर मग त्यातला एक म्हणते की 3-3 महिने आईवडील आपल्याकडे राहतील. 3 महिने तुझ्याकडे, 3 महिने त्याच्याकडे, 3 महिने असे चौघांकडे 3-3 महिने राहिले म्हणजे यांचं वर्ष निघून जाईल. तर तोपर्यंत म्हातारा गप्प असते. नंतर मग म्हातारा म्हणते की वारसानं तर तुम्हाला प्रॉपर्टी येणारच आहे, यात काही वादच नाही, ते तुम्हीच त्याचे वारसदार आहात. पण माझं एक आता म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. 3-3 महिने आम्ही तुमच्याकडे राहण्यापेक्षा तुम्ही 3-3 महिने आमच्याकडे राहा चौघंजणं, आणि 3-3 महिने आमच्याकडे राहिल्यानंतर 9 महिने तुम्हाला काय करायचं ते तुमचं तुम्ही पाहून घ्या. म्हाताऱ्याचे विचार तुम्हाला कसे वाटले जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट जरूर करा.